शार्क टैंक इंडिया और लॉरियल पेरिस ला रहे हैं शार्क टैंक इंडिया के रजिस्ट्रेशन सबसे पहले भारत की महिलाओं के लिए। तो जाइए सोनी लिव ऐप पे रजिस्टर कीजिए बिकॉज यू आर वर्थ इट। नमस्कार, सुस्वागतम. भंक से मज्जा या आमच्या राजसंस्थानाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात मी श्याम कधीतरी सुंदर म्हणजेच या संस्थानाचा प्रधान तुमच्या सगळ्यांचं गहिरं स्वागत करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले कलाकार म्हणजेच अभिनय टेंगुळ समीर चौगुले आणि अभिनय टेकडी दत्तू मोरे यांचंही गैर स्वागत करतो. मला तुम्हाला सांगायला गैर आवडेल की आमच्या संस्थानातर्फे या दशकातले 2 कॉमेडी रत्न फार काळजीपूर्वक निवडले गेलेले आहेत. म्हणूनच समीर चौगुले यांना आम्ही कॉमेडी रत्न आणि दत्तू मोरे यांना आम्ही कॉमेडीचा सागरगोटा हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. आणि तेही आमच्या महाराणी काटेवंती यांच्या हस्ते. या पुरस्काराचं स्वरूप आहे मानाची शाल, मानाची पगडी आणि 5 लाख रुपये रोख. 5 लाख? थांब ना जरा. अरे हो ना, थांब जरा. सेलिब्रिटी आहेस ना, तसा वाग ना. कळतंय का तुला? नेहमी हेच म्हणतो मी तुम्हाला. ही जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून तुला सागरगोटा पुरस्कार मिळतो, मला रत्न मिळतो. लक्षात आलं का? फरक कळतोय का तुला? पण नाही दादा, मी ना ऍक्टिंगकडे फोकस करून असतो दादा. हे पुरस्कार वगैरे ठीक आहे, मला फार पटत नाही दादा. मला पटतंय. मी पुरस्काराच्या मागे असं म्हणायचंय तुला. नाही तसं नाही दादा, पण कसं आहे दादा, सातत्य महत्वाचं आहे. पुरस्कार वगैरे काय मिळत राहतं. मग घरी जा, चल घरी जा. ना घरी जा ना. पुरस्कार मिळा तर मग घरी जा ना. कशाला समीरजी नाही, काही समस्या आहे? नाही समस्या काय ना, जस्ट एक ज्युनियर आहे ना, त्यामुळे त्याला. शिपाई, जी प्रधानजी. कलाकारांना पुष्पगुच्छ द्या. प्रधानजी. थांब शिपाई. डाव्या हाताने नाही, उजव्या हाताने. डाव्या हाताने काही केलं तर काय होतं माहिती आहे ना? माहिती आहे प्रधानजी. माफी असावी प्रधानजी, माफी असावी. धन्यवाद. बघितलंस, उगाच नाही संस्थानं मोठी होत. नियम असतात, नियम, शिस्त असते. हेच संस्कार आहेत. मुलायचा होशियार. जागतिक किडे जोपासू या संघटनेचे अध्यक्ष, डायटिंग या शब्दाला कुत्र्यासारखे तुडवणारे सिंहगर्जना आहे जांबाई, ज्यांच्या एका जांबाईने एक गाव 26 किलोमीटर मागे सरकले होते. त्यांना जगातल्या सगळे केक बघून थरथर 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 कापतात. अंक से माझ्या संस्थानातील महाराणी मलिका आहे, वनिता आहे, आबोबाबा आहे, खरा ते येत आहेत. मुजरा महाराणी. समीरजी. हो, ये. मुजरा कर, हो मुजरा करतो हे. मुजरा कर. मुजरा राणी सरकार. मुजरा राणी सरकार. महापाप, घोर महापाप, अनर्थ. काय झालं काय? पण अरे उचल ना, मला बघतो काय. समीरजी हे काय केलं तुम्ही? काय झालं? हो, मी काय करणार? राणी सरकार आल्या, मी मुजरा केला. काय टपली मारणार की? शरम, बदतमीज. डाव्या हाताने मुजरा करतोस, त्यात राणी सरकारांची तोहीम करतोस, त्यात फालतू पंच मारतोस. तुझ्या फालतू पंचातर थांब शिपाही, थांब. अरे राणी सरकार.
क्रोध आवरा नाहीतर तुमची बोबडी वळेल. माझं समीरजी हे काय केलं तुम्ही? काय केलं मी? राणी सरकार आल्या म्हणून मी आला म्हणून मी अरे, हे काय करताय? मुजरा केला मी, बाकी काय करणार? अरे तेच करतोय. अरे शिपाई, अरे हे काय आहे? अरे मी काय केलं? अहो तुम्ही डाव्या हाताने मुजरा केला. हा मग काय झालं? प्रॉब्लेम काय आहे? आमच्या राज्यात डाव्या हाताने मुजरा करणं किंबहुना डाव्या हाताने कुठलीही गोष्ट केली तर ते पाप मानलं जातं. हो, का? कायदा केलाय तसा. आणि जर राजशिष्टाचारात कोणी डाव्या हाताचा वापर केला तर त्याचा डावा हात कलम केला जातो. मग मग चांगलं आहे ना दादा, तुझ्या डाव्या हाताला अजून एक हात येणार म्हणजे. अरे कलम म्हणजे आंब्याचं कलम नाही, अजून एक लावायला. विंडो काय आहेस का रे? काय बोलतोयस तू? कलम म्हणजे छाटणार माझा हात छाटणार. नाही मला एवढंच म्हणायचं होतं की हा असा कसा नियम तुमच्या राज्याचा, एवढंच माझा पॉइंट होता. कोण आहे कोण हा चिरकोट? यांना सांगा गुटखा थुका, कारण ऐकू येत अरे ऐकू नाही आलं, मला कळलं नाही ना रे. प्रधानजी, अख्ख्या स्किट मध्ये हा एकटा चंद्रावर आहे का हो? दादा गप ना बाबा. यार अरे यार प्रधानजी, कोण आहे कोण हा चिरकुट जो आमच्या संस्थानातल्या नियमांना आव्हान देतोय? शिपाई, राणी सरकार, याचा जो अवयव पहिला हाताला लागेल तो छाटा. नाही अरे थांबा, अरे सांग रा, मी काय केलं? मी फक्त विचारलं ना. नका विचारू. एकतर आमच्या राज्याच्या नियमांबद्दल असं कसे नियम असं म्हणता, हा अपमान आहे. नाही, मला अपमान करायचं आ? नव्हता. नाही ऐका राणी सरकार, मला फक्त एवढंच विचारायचं होतं, हा आगळा वेगळा नियम कसा काय? खूप 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 बुक 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 अरे बापरे. राणी आहे का पोत आहे? खूप खूप वर्षांपूर्वी आमच्या राज्यावर एका डावा कुमार नावाच्या क्रूरकर्मी राजाने आक्रमण केलं होतं. आमचं अर्ध राज्य काबीज केलं होतं. आमच्या प्रजेवर अत्याचार सुरू झाले होते. तेव्हा आमचे त्यावेळचे राजे द्रुत कुमार यांनी आमच्या देवाला एमेजोबाला नवस केला की आमच्या राज्यावरचं संकट जर दूर केलंस तर डाव्या कुमाराचा डावा पंजा तुम्हाला अर्पण करू. मग काय, आमच्या देवाने आमचं गाऱ्हाणं ऐकलं. आमचा नवस पूर्ण झाला आणि त्या डाव्या कुमार राजाचा नायनाट झाला. आणि आमच्या राजाने आमच्या देवाला डाव्या कुमाराचा डावा पंजा अर्पण केला. आणि तेव्हापासून आमच्या राज्यातलं कोणीही कुठल्याही कामासाठी डाव्या हाताचा वापर करत नाही. काय सांगता? नक्की? हो, आठवा. कायदा आहे तसा. काय तुम्ही डाव्या हाताने मुजरा केलेला आहे. तुम्हाला तुमचा हात द्यावा लागेल. अरे याला काय रोय? खिशात घाल रे. याला काय अर्थ आहे? तुम्ही काय म्हणताय? खिशातली बोरं मागताय का? मी पटकन देईन. अरे डावा हात आहे यार माझा, मी डावा ए सेलिब्रिट्या, गुन्हा केलायस. डावा हात तर आम्ही छाटणारच. नाही, डावा हात छाटू नका. ऐका माफ करा मला हत्ती. महाराणी दादा तू जरा शांत बस ना. तुझ्या या सतत पंच काढायच्या सवयीमुळे ना ते दुसरा हात पण कापतील तुझा. आयडिया देऊ नकोस, ऐकतील आणि तीच आयडिया करतील ना. थांब ना जरा तू. Sorry. मला माफ करा. मी तुझ्या पायाशी लोटांगण घालतो, मला माफ करा. माफी असावी मला, माफी असावी मला, माफी असावी. उठा ओ उठा. अरे बाप, माफ उठा करा. तुम्ही, दादा उठ. उठा तुम्ही. आम्हाला काय आनंद होतो का हे सगळं करताना? पण तुम्ही गुन्हा केलात आणि आम्हाला डावा हात छाटावाच लागेल, नाहीतर आमचा देव आमच्यावर कोपेल. आमच्या राज्यावर संकट येईल. हात तर आम्हाला छाटावाच लागेल. दादा दे तू तुझा डावा हात दादा. सामाजिक कार्य दादा, पुण्य लागेल तुला. तू दे तुझा हात, मला कशाला द्यायला लावतोस? अरे तू माझ्या वतीने बोल ना, त्यांना रिक्वेस्ट कर ना. मला काय सांगतो? डावा हात दे. बोलतो प्लीज बोल रे. तुझ्या हातात रे मला. बोलतो. राणी सरकार, एक विनंती होती. या छाटूचा डावा दादू हातू नका. दादाचा डावा हात छाटू नका असं वाक्य आहे ना. या छाटूचा डावा दादू हातू नका हे कुठलं? बोलतो दादाचा डावा हात छाटू नका. हा बरोबर बोलतोय. दुसरं काही पण छाटा. अरे हे कशाला सांगतो आता? ऑप्शन कशाला देतो?
सांग ना, काही छाटू नका म्हणून ऑप्शन आयडिया. आणि सरकार माझे कामाचे तास संपतायत. याचा हात कापून जाऊ मी. अरे थांब रे, असा कोण आहेस कोण तू? असा कसा असा अंगावर येतोस? कंत्राटी काप्या आहे. कंत्राटी काप्या? हा. अरे कंत्राटी काप्या असू दे नाही तर धंत्राटी भाप्या असू दे. म्हणजे नाही बाबा. अरे हा तुम्ही काय करताय समीरची? शांत व्हा, शांत काहीतरी करा प्लीज. मी मला हात नाही हो कापायचं. मी एक अभिनेता आहे. करतो. अख्खं आयुष्य त्याच्यावर आहे हो. आता मोठे कलाकार आहात, असं रडू नका. अजून गलिच्छ दिसता तुम्ही. दादा राणी सरकार, माफी असावी. लहान तोंडीत मोठा घास घेतो. हे आपल्या राज्यातील नामवंत कलाकार आहेत. आपल्या राज्याचा भूषण आहेत ते. त्यांचा जर एक हात कापला तर हात नसलेल्या कलाकाराचं राज्य असं म्हणून आपल्या राज्याची हेटाळणी करतील. हो हो बरोबर आहे. बरोबर बोलताय ते. प्लीज. हा. आणि हात म्हणजे दिसणारा अवयव. हो. कलावंतासाठी दिसणं फार महत्वाचं आहे. राणी सरकार, काहीतरी विचार करा. दादा दुरुस्त बोललात प्रधानजी. हात दिसणारा अवयव आहे. ठीक आहे, मग यांची डावी मांडी छाटा. दिसणारा अवयव नाहीये. नाही नाही, डावी मांडी काय छाटा? ठीक आहे, चला चला लवकर मला, कारण घरी जायचंय. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. अरे मांडी काढा. वाढदिवस आहे मग केक कापा. मांडी कशाला कापताय माझी? नाही, ऐका ना, ऐका. शिपाई शिपाई हा फक्त दिसतो, याचा घोडा अदृश्य आहे का? तुम्ही शांत बसा. तुमच्या खूप किडे आहेत. नाही हो, किडे नाही हो. मला फक्त एवढंच म्हणायचं, मी माझा डावा हात देणार नाही. मी डावी मांडी सुद्धा देणार नाही. ठीक आहे दादा, तू तुझं उजवा हात दे, देऊन टाक. काय उजवा हात देऊ? अरे माझं करिअर आहे, करिअर. अरे पण तू डोरबेल तोंडाने वाजवतोस ना. झालं का? एवढंच करिअर माझं? ठीक आहे, बरोबर, एवढंच करिअर आहे माझं. दुसरं पण काहीतरी असेल ना. अरे सांग ना. ठीक आहे राणी सरकार, याची डावी नागपुडी कापतो मी. ए नाही या. शाबास दत्तू. नागपुडी कापलीस तर सनई कोण तुझा बाप वाजवणार. प्रधानजी पटपट. पटकन ठरवा काहीतरी. मला एवढं सांगायचं आहे, माझा जर तुम्ही कुठलाही हात कापलात तर मी लिखाण कसं करणार हो? लिखाण कसं करणार? दादा तुझं सगळे लिखाण वहिनी करतात ना, तू फक्त नाव लिहितोस. वाटेल ते बोलू नको. मी सगळं लिखाण करतो. कर ना बाबा, काहीतरी वेगळं कर ना. मी बोलतो. थांब दादा, मी बोलतो. राणी सरकार, एक विनंती होती. वाक वाक जरा झुक झुक. एक विनंती होती. हा, हे कुठलं झुकणं? नीट झुकणं. एक विनंती होती राणी सरकार. दादाऐवजी जर दुसरं कोणी स्वतःचा डावा हात दिला तर चालेल काय? हे दत्तू, अरे काय बोलतोस तू? हे नाही रे दत्तू. हे दादा आहेस तू माझा यार. बस एवढं नाही करणार का? सांगा राणी सरकार. चालेल, आमच्या एम.एच. जोबाला हात मिळाल्याशी कारण. दादा लाव, पिपीला फोन लाव. विचार त्याला. अरे मला वाटलं तू देणार आहेस तुझा हात. नाही दादा, दादा मी महत्वाचा कलाकार आहे. महाराष्ट्राला माझी गरज आहे दादा. माझी गरजच नाही महाराष्ट्राला. नाही आहे, पण दादा माझा छोटा आहे ते, शॉर्ट हँड आहे माझा, त्यांना नाही चालणार. तू पिपीला फोन लाव. हे काय लॉजिक दिलंस तू मला? त्यावर 5 पानी लेख लिहिलाय त्याने. तू लाव फोन, नक्की करेल तो. दिवाळी अंकात लिहिला होता. खूप छान लिहिला होता. लाव फोन. पीपी ऐकेल का पण? ऐकेल करेल तो. हॅलो. हॅलो. हा हा पीपी. ए दादा बोल ना रे. हाय, कसा आहेस यार? मस्त आहे रे दादा, तू कसा आहेस दादा? अरे काय नाही, तू दिवाळी अंकात माझ्यावर 5 पानांचा लेख लिहिला होतास, तो वाचत होतो. काय सुंदर लेख लिहिलास यार तू. दादा अरे तुझ्यासाठी नाही लिहिणार तर कोणासाठी लिहिणार मला सांग. अरे हे वेडायस का? ऐक ना, हा दादा काम करशील का माझ्यासाठी? बोल ना, तुझ्यासाठी काहीही करेन, बोल दादा. अरे हो, मी ना एके ठिकाणी अडकलोय रे. माझ्यासाठी तू स्वतःच्या हाताचा बळी देशील? म्हणजे दादा म्हणजे माझ्यासाठी तुझा जर हात कापावा लागला तर चालेल तुला? हॅलो पिपी. पिपी. मी नाही देऊ शकत रे दादा माझा हात तुला. माझा आत्ता कुठे करिअर सुरू झालंय रे दादा. अरे करिअर होऊ दे सुरू रे, पण माझं पण करिअर सुरूच नाही रे. माझे पण काय काय परफॉर्मन्सेस असे ब्राईट असतात ना, छान असतात. हे दादा काही काय संपत आलं करिअर तुझं. तुला माहितीये ना, पणती असते, पणती तिची ज्योत असते ना, ती विझण्याआधी जरा मोठी होते. तसं चाललंय तुझं आता. हे काय बोलतोय रे? अरे दादा आहे ना आपला तो, दे ना हात जरा पण. ए पिप्या 5. तू दे ना स्वतः. तू दे ना तुझा हात. त्याला बोलतोस, तू दे ना. दादा पण मी लेख नाही लिहिला ना. अरे काय लॉजिक आहे? लेख नाही लिहिला तर हाताचं काय लॉजिक आहे? तू दे ना
बाबा हात. प्रधानजी शेवटचा 1 मिनिट उरला नाही नाही बाबा कर कर, 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 कर. झालं. अरे बाबा हात हात नाही रे द्यायचं. झालं दादा तुला लिहायला पंजा पाहिजे ना होय 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 मला सांग, मग मला तुम्ही एक काम करा खांदा आणि पंजा याच्यामधला दंड आहे ना तो छाटा. हा पंजा मी माझ्याकडे ठेवून देऊ हा मधला जो आहे दंड आणि हात तो त्यांना देऊ मग पंजा काय इथे लावून असं टाईप करून मी असं टाईप करून मी असं कोण तुझा बाप टाईप करतो असं समीरजी समीर पण असं कोण टाईप पटकन करतो ठरवा पटकन ठरवा हे बघा होय, होय. तुम्ही लाडके कलाकार आहात लाडके कलाकार होय, होय, होय. आहात. आम्ही तुम्हाला अजून सवलत देतो आम्ही तुमच्या डाव्या हाताची 5 बोटे छाडतो बस नाही रे बोट नाही यार तुम्ही नख घ्या नख छाटा नख कापा नख कापा हा. ठीक आहे 5 नख उपटून काढा. अरे नाही नाही उपटून नाही चला. उपटून नाही अरे नाही रे लवकर चला नंतर मला घोडबंदरला ट्रॅफिक लागतं. थांब अरे कुठला शिपाई आहे यार सतत आपला असा 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 प्रधानजी, पोपट! अरे थांब राणी सरकार राणी सरकार राणी सरकार मोठे कलाकार आहेत राणी सारखं हसायला येतं या मोमेंटला हसायला सॉरी तुम्ही शांत राहा राणी सरकार मला असं वाटतं आपण त्यांचं अपेंडिक्स काढूया अपेंडिक्स म्हणजे अवयव दिसणार पण नाही आणि शिक्षाही होईल. हा चालेल चालेल कृपया ठीक आहे पटपट आतमध्ये घेऊन जा त्यांना. शिपाई शिक्षेची अंमलबजावणी करा आता आता अपेंडिक्स काढायचं लगेच ओ! लगेच डॉक्टरची अपॉइंटमेंट वगैरे नाही All the way, लगेच. अपेंडिक्स आता काढायचं सगळी व्यवस्था आहे मागे अरे अरे हे अरे ऐका अरे ए ए ए ए ए ए ए अरे ए, हळू ए खेचून कोण काढताय अरे हा कुठला प्रकार आहे वा 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 बहारदार हात दाखवून अवलक्षण या म्हणीला अतिशय साजेसा परफॉर्मन्स होता. खूप भारी कॉन्सेप्ट खूप भारी परफॉर्मन्स. बिचारा आपल्या हास्यरसिकांना त्यांना हा हास्य दरबार कसा वाटलाय प्रसादा? वा वा बहारदार. डाव्या हातावरचं स्किट अत्यंत सक्षमपणे उजव्या हाताने सगळ्या कलाकारांनी केलं त्याबद्दल अभिनंदन. मजा आली. दत्तू बहारदार वा वा. दिवसेंदिवस तू खूप फ्लरिश होत चाललायस मजा येते बघताना. मंदार याच गतीने तुझी जर उड्डाणं चालू राहिली तर लवकरच झेप घेशील अशी खात्री वाटते. वनिता मी आत्ता 2 दिवसांपूर्वी पुण्यात एका लग्नाला गेलो होतो आणि त्या लग्नात जवळजवळ 500 ते 600 माणसं मला भेटली आणि मला सांगताना खूप आनंद वाटतो की ती सगळीच्या सगळी माणसं हास्य जत्रेची फॅन होती पण 50% पेक्षा जास्त माणसं तुझ्याबद्दल बोलत होती. वा 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 आणि त्यातल्या एक मावशी मला भेटल्या आणि त्यांनी खूप असं भरलेलं पाकिट त्यांनी तुझ्यासाठी दिलं. मी त्यांना नको सांगितलं. मी त्यांना म्हटलं पैसे नका देऊ प्रेम द्या. वा 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 त्या क्षणी त्यांनी त्यांच्या हाताने एक चिठ्ठी लिहिली आणि ती मला दिली आणि मी ती द्यायला तुला येतोय. क्या बात वा आहे वा वा वू, वू. थँक्यू थँक्यू. येस सोनाली ताई. किती मस्त फार छान वाटलं प्रसाद कारण अशी दाद ऐकायला मिळणं आणि ती दाद प्रसादनी प्रत्यक्ष तुझ्यापर्यंत पोहोचवली फारच कौतुक वाटलं. शाब्बास मस्त वनिता. खूप मजा आली कारण मला असं वाटतं आजचं स्किट विषय वेगळा असला तरी तुमच्या डाव्या हातचा मळ होता प्रत्येकाचा. श्याम आयुष्यात पहिल्यांदा कुणी कुणाचं गहिरं स्वागत करताना मी ऐकलं. तूच तो आणि आज कपडेपटाला खूप शाब्बासकी कारण फार छान तुम्ही वाटताय दरबारातली माणसं विशेषतः राणी सरकारांना मॅचिंग असं तुझे अंगरखा घातलायस. आणि वनिता व्हॉट अ परफॉर्मन्स. काटेवंती तुझ्या स्वागताला आयुष्यभर गुलाबाच्या पाकळ्या मिळवत. वा 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 वा. तुझा आळस आणि तुझा क्रोध आणि तुझा मिटणारा डोळा हे पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो. फर्स्ट क्लास मित्रांनो. मस्त खरंच खूप मस्त परफॉर्मन्स. थँक्यू.